ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव का करावे? विश्व हे आवाढव्य कुटुंब आहे आणि परमेश्वर हा ह्या कुटुंबाची कार्यधुरा धारण करणारा अक्षय, अनंत आणि सर्वशक्तिमान धुरीण आहे. ह्या कुटुंबात समाविष्ट झालेल्या असंख्य कौटुंबिकांचा योगक्षेम सुरळीत चालावा, त्यांच्याकडून घडलेल्या कृत्यांचे बारीक रीतीने निरीक्षण करून त्यात जी जी सत्कृत्य असतील त्यास नि त्यांच्या कर्त्यास उत्तेजन द्यावे, नि जी जी दुष्कृत्य असतील ती पुन्हा न घडतील असा बंदोबस्त करावा. त्या सर्वांनी एकमेकांशी ईश्वरदत्त नीतीने अतिक्रम न करता प्रेमाने वागावे, नि हे कुटुंब न्याय, पुण्य नि आनंद ह्यांचे माहेरघर बनावे, याबद्दल तो विश्वसृट परमेश्वर नेहमी तत्पर झालेला असतो. आपल्या असंख्य कौटुंबिकांपैकी स्वभाव सादृश्यानुरूप तो निरनिराळे वर्ग करतो आणि त्या प्रत्येक वर्गास तत्तदृची सादृश्याच्या अनुरोधाने तो वर्तनाचे उत्तम नियम घालून देतो. ह्या वर्तन नियमास धर्मपंथ म्हणतात. ज्याप्रमाणे तो नियमांचे हे वर्गीकरण करतो, त्याचप्रमाणे ह्या नियमास नि ज्या वर्गासाठी ते नियम केलेले असतात त्या वर्गास अनुकूल नि अवश्य अशी एखादी स्वतंत्र खोली तो आपल्या विश्वरूपी विस्तीर्ण पाण्याचे जसे नळ आणलेले असतात त्याप्रमाणे तोही त्या खोलीत मोठमोठ्या नद्या आणून पाण्याची उत्कृष्ट सोय करतो. त्याच्या आहारास अवश्य तेवढे खाद्य देईल असे धान्याचे कोठारही जमिनीच्या रूपाने तेथे तयार केलेले असते. दुसऱ्या कोणी ह्या खोलीस उपरोध करू नये नि सीमेसंबंधाने घोटाळ अडू नये म्हणून या खोल्यांभोवती तो परमेश्वर पर्वतांच्या भिंती घालतो नि ह्या सर्व कौटुंबिकांचे दळणवळण कायम राहावे म्हणून त्या पर्वतांच्या भिंतींना खिंडीच्या रूपाने मोठमोठी दारे ठेवतो. अशा या निरनिराळ्या खोल्यांना व्यावहारिक भाषेमध्ये देश अशी संज्ञा आहे. या निसर्गविरहित खोल्यांमध्ये जेथे ज्यांची योजना असेल तेथे नि तेवढ्यातच त्यांनी सुखासमाधानाने राहावे अशी त्या परमजनकाची आज्ञा असते. सर्वांचे कल्याण सारखेच करण्याची त्याची इच्छा असल्याने वरील निवडणुकीत त्याचकडून यत्किंचितही पक्षपात झालेला नसतो. पण हे त्याचे निःपक्षपातित्व कित्येक अदूरदर्शी मूर्ख लोकास न कळून ते महत्वाकांक्षेच्या फेऱ्यास सापडतात. त्यास जी खोली परमेश्वराने दिलेली असते तिने त्यांची तृप्तता होत नाही. त्यास दुसऱ्यांच्या खोल्या हिसकावून घेण्याची अपहार बुद्धी उत्पन्न होते नि बळी तो कानपिढी ह्या न्यायाने हे दुष्ट बुद्धी स्वजातीयांवरच हल्ला करून त्यांना आपल्या कब्जात आणतात. मग आपले वर्तन नियमच सर्वोत्कृष्ट अशी चुकीची समजूत करून घेऊन ते त्या जित लोकांनी पाळावेत असा जुलूम करू लागतात. अशा रीतीने त्या सर्व शक्तिमानाच्या इच्छेविरुद्ध नि मानवी जातीच्या कल्याणाविरुद्ध जेव्हा जेव्हा कोणत्याही प्रकारचा घोटाळा उडतो नि विश्व कुटुंबाची व्यवस्था डळमळते, तेव्हा तेव्हा तो घोटाळा मोडून टाकून न्यायाचा विजय करून अधमासी मारोनी सुजना ताराया तो जगतपालक निरनिराळ्या अंशांनी निरनिराळ्या विभूतींच्या ठायी दृग्गोचर होतो नि त्यांच्याकडून ती उद्दिष्ट महत्वकार्ये घडवून आणतो. ह्याच विभूतींना परमेश्वराचे अंशभूत म्हणून कोणी अवतारी किंवा दैविक पुरुष म्हणतात, किंवा त्यांच्या महत्कृत्यांनीच इतिहास उत्पन्न होत असल्याने कोणी त्यास ऐतिहासिक पुरुष म्हणतात. असल्या सत्पुरुषांचे हे त्यांच्या स्वतःसाठी नसते, ते जगाच्या कल्याणात संताच्या विभूती असतात. त्यांच्या ठायी ईश्वरी अंशाचा संभव असल्याने त्यांचे सर्व काही आपणा सामान्य जनांहून उच्चतर असते. त्यांचे हात स्वोदरपूर्तीस्वतच नसून अन्यायास रट्टे देऊन न्यायास कुरवाळण्यासाठी असतात. त्यांची दृष्टी स्वहित पाहण्यासाठीच नसून सर्व जगाच्या कल्याणाकडे तिचा रोख असतो. फार काय, पण भुवो ही लोकभ्युद्याय तादृशाम अशी त्यांची थोरवी असल्याने त्यांचे वैभव सामान्य मतीला एकदम ग्रहण करिता येत नाही. त्यांचे पराक्रम अशक्य भासतात नि त्यांच्या कृत्यांची वर्णने कादंबऱ्या वाटतात. उघडच आहे, एखाद्या कूपदरदुराला जर अगाध जलसंचारी देवमाशाचे वर्णन सांगितले तर त्यास ते शक्य कसे वाटावे. गावाखालील ओहळालाच ज्याने पाहिले आहे त्यास समुद्राची नेऊन त्यास उभा केला तरी स्वतःच्या दृष्टीवर पूर्ण विश्वास ठेवून आपण पाहत आहोत हे सत्य आहे अशी त्याची खात्री कशी व्हावी. तद्वतच स्वार्थपरायण, महत्वाकांक्षी नि नीच हेतू अशा आपण सामान्य जनांस त्या परार्थ साधू, निरपेक्ष नि उच्च हेतू अशा ईश्वरी विभूतींच्या महत्वाचे एकदम मापन करणे हे अगदी असंभवनीय आहे. परंतु अशा थोर विभूतींच्या महत्वाचे मापन करणे जरी अशक्य असले
तथापि त्यांनी केलेल्या कृत्यांचे महत्त्व मापन करणे सामान्य जनांसही शक्य होते. श्रीरामचंद्राचे पराक्रम जरी प्रत्यक्ष कोणास करता येणार नाहीत, तथापि त्यांनी केलेल्या रक्षक्षयाने वसुंधरा हतबार झाली हे सर्वांस आकलन करता येते. नि आदिकवींची सरसा सालंकरा सुपदन्यासा सुवर्णमय मूर्ती अशी वाणी जरी साध्य होणे अशक्य असले, तथापि त्या वाणीने विरचित झालेल्या रामायणाने जगत्त्रयावर केवढा अपकार केला आहे हे सर्वांस समजते. सारांश, थोर लोकांची कृत्य करण्यास जरी सामान्य जन असमर्थ असतात, तरी त्या कृत्यांची नि त्यांची सुपरिणामांची थोरवी त्यास कळते. नि त्या योगानेच ते लोक त्या ईश्वरी तेजापासून संभूत झालेल्या विभूतीवर फार प्रेम ठेवतात. ज्यावर आपले प्रेम असते त्यासंबंधी साहजिक रीतीने आपल्या मनात एक प्रकारचा पूज्यभाव उत्पन्न होतो. ज्या मानाने ते प्रेम मोठे, त्या मानाने तो पूज्यभावही मोठा असतो. अवतारी पुरुषांची कृत्ये विश्वकल्याणास्तव असल्यामुळे त्यावर जगताचे विशेष प्रेम बसते नि ते एकसारखे वृद्धिंगत होत असते. ते प्रथम त्या सत्पुरुषाला अवतारी समजतात, पण पुढे तर प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूपी मानतात. त्यांनी ज्या मानाने जगास उपकृत केलेले असेल, त्या मानाने त्यांच्यावर सामान्य जनसमूह प्रेम नि अर्थात पूज्यभाव ठेवतो. त्या सत्पुरुषांच्या परोपकारी कृत्यांनी त्यांची अंतःकरणे आर्द्र होतात. ते त्या थोरांची कृत्ये जगाला कशी फायदेशीर झाली हे सांगू लागतात. पूज्यभावाने त्यांची नामस्मरणे करतात. ज्या ज्या ठिकाणी नि ज्या ज्या रस्त्यांनी ते सत्पुरुष गेलेले असतील, ती सारी स्थळे क्षेत्रे होतात. ज्या नद्यांचे ते पाणी प्यायले असतील, त्या नद्या परमपवित्र मानल्या जातात. नि ज्या दिवशी त्यांचे जन्म किंवा निधन झाले असेल, त्या दिवशी त्यांनी केलेल्या उपकारी कृत्यांची आठवण होऊन जनसमूहाची हृदये प्रेमरसाने भरून येतात. त्यांच्या अमर्यादित उपकारांची यत्किंचित तरी फेड व्हावी म्हणून त्यांचे पूजन केले जाते, त्यांचे भजन केले जाते, त्यांचा जय जयकार होतो. नि त्यांच्या परमपवित्र कृत्यांची गुणवर्णाने गात गात सकल जनसमूह त्यांच्या ठायी तल्लीन होऊन जातो. त्या ऐतिहासिक सत्पुरुषांचे उत्सव करू लागतो. ऐतिहासिक उत्सवांचे महत्त्व ध्यानात यावयास नि ते का करावे हे पूर्णपणे जाणण्यास या उत्सवाची ही उत्पत्ती ध्यानात ठेवली पाहिजे. आपणावर एखाद्याने उपकार केला असता त्याच्या उपकाराची फेड यथाशक्ती करावी, किंवा निदान त्याच्या उपकृतीबद्दल त्याचे अखंड आभारी तरी व्हावे, हा मनुष्य जातीचा निसर्गजन्य धर्म होय. नि उपकार कर्त्याशी कृतघ्न न होता कृतज्ञ राहावे हे नीतिशास्त्राचे सार होय. याच मानवी धर्माला अनुसरून नि याच नीतिशास्त्राच्या अनुरोधाने थोर सत्पुरुषांचे उत्सव करण्याची ही चाल पडली आहे, किंवा पाडली आहे म्हणण्यापेक्षा पडली आहे म्हणणेच जास्त योग्य होय. कारण मानवी धर्माला धरून ज्या चाली असतात त्या पाडाव्या लागत नाहीत. त्या चालींची उत्पत्तीही मानवी धर्माप्रमाणेच निसर्गजन्य असते. एखाद्याने आपल्यावर उपकार केला म्हणजे त्याच्याबद्दल कृतज्ञता जशी आपोआपच जागृत होते, नि तिची जागृती व्हावी म्हणून जशी व्याख्याने जोडावी लागत नाहीत, तद्वतच ज्यांनी आर्य धर्मास ग्लानी आली असताना नास्तिकांच्या धांगडधिंग्यास आळा घालून आपल्या सर्व सामर्थ्यवाणीने परपक्षीयास दीनवाणी केले नि धर्माचे संस्थापन केले, त्या शंकराचार्यांचे, ज्यांनी सर्व देश पारतंत्र्याच्या वणव्यात होरपळत नव्हे जळत असता आपल्या समशरीच्या पाण्याने त्या वणव्यास विझवून वर स्वातंत्र्यामृताची वृष्टी करविली, त्या छत्रपतींचे, ज्यांनी महाप्रयासाने उभरलेला स्वातंत्र्य प्रासाद अमूलाग्र डळमळत असताना केवळ आपल्याच बुद्धीच्या आणि लेखणीच्या टोकावर त्यास थोपवून धरून गोकुळात श्रीकृष्णाने एका करांगुलीवर गोवर्धन कसा धारण केला हे सर्व जगाच्या प्रत्ययाला आणून दिले. त्या फडणवीसांचे नि तत्सदृश्य ईश्वरी अंशभूत थोर सत्पुरुषांचे उत्सव करण्याची चाल ही पाडावयास नको आहे. त्यांचे उत्सव हे लोकांच्या मनोमंदिरात अक्षेत चाललेले असतात. सत्सद विवेक बुद्धीची त्यांच्या महत्त्वकथनाची व्याख्याने तेथे अखंड सुरू असतात. कृतज्ञता आपल्या हाती निरांजन घेऊन त्यांच्या अगणित सत्कृत्यांवर सूर्यबिंब लाजेल जयाला असा प्रकाश सतत पाडित असते. त्यांचे हे उत्सव स्वयंभू असतात. इतकेच नव्हे तर एकदा का ते सुरू झाले म्हणजे मग ते कोणाच्यानेही बंद करवत नाहीत. जेव्हा सद्गुणांची किंमत मनुष्य जातीस कळू लागली तेव्हापासून हे उत्सव सुरू झालेले आहेत. जोपर्यंत सद्गुणांची ही किंमत मनुष्य जाती विसरणार नाही, तोपर्यंत हे उत्सव अबाधित
नि अखंड चालावयाचे आहेत. थोडक्यात म्हणावयाचे म्हणजे जगाच्या उत्पत्तीबरोबर हे उत्पन्न झालेले आहेत नि जगाच्या अंतापर्यंत हे अनंत राहणार आहेत. सारांश: हे ऐतिहासिक उत्सव अनादी कालापासून चालत आलेले असून त्यांची उत्पत्ती ही मानवी स्वभावास अनुसरून असणारी जी कृतज्ञता बुद्धी तिच्यापासून झालेली आहे. मानवी स्वभाव सर्वत्र सारखाच असल्याने कृतज्ञता बुद्धीपासून अद्भुत झालेली ही ऐतिहासिक उत्सव करण्याची चाल या जगतिलावरील झाडून साऱ्या राष्ट्रात थोड्या बहुत अंशाने प्रचलित असतेच. ते करण्याच्या पद्धतीत कालस्थित्यनुरूप भेद नाही. श्रीरामचंद्राने दुष्ट राक्षसांचा संहार करून यज्ञयागादिकांस निर्विघ्नता, ऋषीजनास अभयता नि सर्व धरित्रीस निर्भयता दिली म्हणून कृतज्ञ होऊन आम्ही रामजयंतीचा उत्सव करतो. तर प्रत्यक्ष सुळावरूनही तारण्यास समर्थ असा उपदेश केला म्हणून कृतज्ञ होऊन ख्रिस्ती लोक ख्रिस्त जयंतीचा उत्सव करतात. पारतंत्र्याने बद्धीभूत झालेली आर्यभूमी सुलतानी तरवारीच्या धारेवर त्या सुलतानाच्या मानेच्या तालबर हुकून नाचत असताना नि क्षणोक्षणी पाय चुकून किंवा जोराने पडून तिच्या सुरम्य शरीराचे तुकडे तुकडे होतात की काय अशी भीती पडली असताना आपल्या महाराष्ट्रीय भाल्याने त्या तरवारीला अचूक उडवून त्या आर्यभूमीला अलगत मुक्त करणाऱ्या छत्रपतींचे त्यांच्या या अनन्य सामान्य उपकृतीने कृतज्ञ होऊन आम्ही उत्सव करतो. तर रॉबर्ट ब्रुसचे स्कॉटलंडातील लोक कृतज्ञता बद्धीपूर्वक उत्सव करतात. मुसलमान लोक पैगंबराचा उत्सव करतात. ग्रीसचे लोक लिओनिडॉसचा करतात. अमेरिकन लोक वॉशिंग्टनचा करतात नि इटलीचे लोक गॅरिबॉल्डीचा करतात. पहिले आपणास मर्दान दिले म्हणून, दुसरे आपल्यासाठी प्राण दिला म्हणून नि बाकीचे आपणास पारतंत्र्य शृंखलेतून मुक्त केले म्हणून त्या त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ होऊन त्यांचे उत्सव करू लागतात. आम्ही उत्सवात कथा करू तर इंग्रज लोक व्याख्याने देतील नि मुसलमान भपकेदार पोशाख नि दिखाऊ रोषणाई करून त्यांचे उत्सव साजरे करतील. परंतु त्या साऱ्या उत्सवांची कृतज्ञता हीच जननी होय. रूपे निरनिराळी असतील पण हेतू मात्र एकच. परंतु हेतूची सिद्धता ही पुष्कळ अंशी रूपावरच अवलंबून असते. कालस्थिती नि परिस्थितीप्रमाणे ही रूपे बदललीच पाहिजेत. लोकाभिरुची ही जशी पालटेल तशी हेतूच्या सिद्धतेला जास्त बळकटी ज्या ज्या दिशेने येण्यास संभव असेल तशी तशी नि त्या त्या दिशेने ह्या रूपांमध्ये होत असताना सामान्य जनसमूह एकदम थोडासा चकित झाल्यास नवल नाही. कथेची संस्कृत पद्धती किंचित ढिली होऊन जेव्हा भजन पद्धती सुरू झाली, नि पायात घुंगरे घालून नि एका हातात वीणा नि एका चिपळ्या घेऊन तुझे नामे प्रेम देई अखंडित नेणे तपव्रत दान काही असा करुणार्व फोडीत तुकोबा पंढरीरायांच्या समोर ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी अशा स्थितीमध्ये जेव्हा प्रथम दिसू लागले तेव्हा त्यांच्या करुणरवाबरोबर जरी लोकांचे अंतःकरणे त्यास न जुमानता प्रेमरसाने विरघळत जात नि त्यांची नयने त्या वैराग्ये डोलविला माथ जेणे मुनींद्र सनकाचा अशा भवद्भक्तास पाहून भक्तिरसाच्या अश्रूंनी भरून येत, तथापि फक्त परंपरागत संस्काराने त्या पद्धतीस उघड रीतीने तत्कालीन समाजास अनुमोदन देता येईना. इतके लांब कशाला? श्री गणपत्योत्सवाला राष्ट्रीय वळण देऊन त्यात जेव्हा मेळ्याची नवीन पद्धती सुरू झाली हे अजून प्रत्येकाला स्मरत असेल. पण मजा काय की ते प्रतिपक्षी तोंडाने मेळ्यास शिव्या देत असतानाच त्यात नाचावयास प्रवृत्त झाले नि ही पद्धती हानिकारक आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या बाजूचे म्हणून पुरावे मांडित असतानाच त्या पद्धतीची उपयुक्तता सिद्ध करू लागले. दुष्यंताने शापमूढ स्थितीमध्ये शकुंतलेचे रमणीय रूप पाहताच त्याची जी अवस्था झाली तीच अवस्था मनोहर पण नवीन रूपे पाहून सामान्य समाजाची होते नि नच खलू परिभोक्तम नापी शवनोमी हातुम अशा विलक्षण बुचकळ्यात पडून तो समाज भांबावून जातो. परंतु अशा भांबावून गेलेल्या समाजास त्याचा भास दूर करून खरा प्रकार खऱ्या रीतीने कळवणे हे समाजधोरणांचे आद्य कर्तव्य होय. समाजास आजपर्यंतच्या पद्धतीप्रमाणे पुराण, कथा, भजन वगैरे प्रकारच उत्सवात असतात असे वाटणे साहजिकच आहे. नि जेव्हा पुराणांच्या ऐवजी कोणी व्याख्यान देऊ लागेल तेव्हा तो एक प्रकारचा विलक्षणा होत आहे असे वाटून त्यास चुकल्यासारखे होईल. फार काय, पण समाजाच्या ओळखीचे दैविक पुरुष हे नाव घातले असताही समाजास ते नवीन वाटेल. पण त्यास नीट समजाविले पाहिजे
की ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव हे काही नवीन नाहीत. ज्यांना तुम्ही दैविक म्हणत होतात त्यांनाच आम्ही ऐतिहासिक हे जास्त व्यापक नाव देतो. हे आपलेच आहे. हे परकीयांपासून उसनवार घेतलेले नाही. श्रीरामाचे उत्सव काय आपण आज करू लागलो आहोत? आळंदीची यात्रा काय यंदाच भरू लागलीय? नि जर या सर्व गोष्टी पूर्वापार चालत आल्या आहेत तर मग ऐतिहासिक पुरुषांच्या उत्सवांची चाल नवीन कशाने झाली? का हे सर्व प्रकार ऐतिहासिकच नव्हते? श्रीरामाने रावणाचा नाश करून कित्येक राष्ट्रे स्वतंत्र केली. श्रीकृष्णाने सत्पक्ष स्वीकारून पानिपतच्या रणभूमीवर अन्यायी नि अपहारी कौरवांचा नाश केला. नि ज्ञानरायांनी श्रीमद भगवद्गीता व्याख्या केली जनांसी ताराया. ह्या गोष्टी ऐतिहासिक नाहीत काय? इतिहास ह्याच गोष्टींनी झाला नाही काय? नि जर यांनी झाला नाही तर झाला तरी कशाने? व्यर्थ नामभेदांनी फसण्याचे कारण नाही. दैविक पुरुषांचे उत्सव हे निराळे नसून ते ऐतिहासिक पुरुषांच्या उत्सवातच अंतर्भूत आहेत नि ऐतिहासिक उत्सवांची चालही पूर्वीचीच आहे. श्रीरामाने आपणावर उपकार केला. त्याचे आम्ही कृतज्ञ झालो नि त्याचे उत्सव करू लागलो. श्री शिवराजानेही आपणावर उपकार केले आहेत. अर्थात आपण त्याचे कृतज्ञ झाले पाहिजे नि त्यांचे उत्सव केले पाहिजेत. कोणी म्हणतात की अशा दृष्टीने पाहिले तर आपणा हिंदुस्थान वासियास शेकडो उत्सव दररोज करावे लागतील तितके हवेच आहेत. असले उत्सव करावे लागणे ही सामान्य गोष्ट नाही. ही असामान्य गोष्ट आहे. हे भाग्य लाभण्यास पदरी फार मोठी पुण्याई लागते. हे उत्सव म्हणजे कोणाचे उत्सव? हे ऐतिहासिक सत्पुरुषांचे उत्सव होत नि यांची संख्या आमच्या राष्ट्रात जास्त आहे म्हणजे काय? तर इतक्या सत्पुरुषांनी आमचे राष्ट्र युक्त आहे असेच म्हणणे होय. इतक्या रत्नांनी ही आमची राष्ट्रदेवी भूषित आहे. तिच्या कंठामध्ये इतक्या कोहिनुरांची माळ आहे ही यथार्थ गर्वोक्ती करण्याचे नशिबी असणे म्हणजे सर्व पुण्याचा उत्कर्ष होय. आज काय शिवाजीचा उत्सव आहे, उद्या गुरुनानकांचा आहे, परवा नाना फडणीसांचा आहे. असे होता होता ज्या राष्ट्रात वर्षातील 365 दिवस सारखे सत्पुरुष महोत्सव सुरू राहून शिवाय बाकी उरतातच जेथे वर्षातील दिवस कमी पडतात पण सत्पुरुषांची संख्या कमी पडत नाही, त्या राष्ट्राच्या भाग्याशी कशाची तुलना करावी? क्षीरसागर, मेरू पर्वत नि पॅराडाईस हे सर्व एकत्र झाले तरी त्या राष्ट्राच्या भाग्याचे पारडे त्यास हार जाणार नाही. ऐतिहासिक उत्सवात फार श्रम आणि फार खर्च होतो हे म्हणणाऱ्या मूर्ख आणि अंध लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की गोठा मोठा करावा लागेल म्हणून कोणी कामधेनूंना का हुसकावून दिले आहे? नवी पेटी करावी लागेल म्हणून कोणी रत्नांना का झुगारून दिले आहे? श्रम आणि खर्च होतो म्हणून कोणी ऐतिहासिक उत्सव का बंद केले आहेत? असल्या उत्सवास ते दररोज कितीही करावे लागले तरी कोण कंटाळणार आहे? हे उत्सव म्हणजे मिल्टनने म्हटल्याप्रमाणे नॉट हार्श अँड क्रॅब्ड ॲज डल फूल्स सपोज, बट म्युझिकल ॲज इज अपोलोज ल्यूट, अँड अ परपेच्युअल फीस्ट ऑफ नेक्टर्ड स्वीट when no crude surfeit reigns. तेव्हा ऐतिहासिक उत्सव परकीयांपासून घेतले आहेत म्हणून किंवा त्या उत्सवास आजचे रूप मिळाले आहे म्हणून ते उत्सवच नकोत असे म्हणणाऱ्या आक्षेपांचा विचार झाला. रूपासंबंधी जे प्रश्न आहेत त्यांचा एकच प्रकारचा निकाल कधी लागणार नाही. त्यास उत्तर इतकेच की ज्या पक्षास जे रूप संमत असेल त्या रूपात त्यांनी तो उत्सव करावा. अखेर सद्रूपाचाच जय होऊन सर्वजण त्याचेच रूप स्वीकारतील. पण रूपाशिवाय आणखीही असा एक ऐतिहासिक उत्सवापासून तोटा दाखवण्यात येतो की केव्हा केव्हा त्या उत्सवापासून एकीचा भंग होण्याचा संभव असतो. श्री शिवाजींच्या उत्सवापासून मुसलमानांना चीड येईल नि ते आपला पुरातन द्वेष पुन्हा माजवतील. पण असे होईल हे जरी गृहीत घेतले तरी यात शिवोत्सवाचा तो दोष काय? भारत धर्म महापरिषद भरवल्याने नि तीत श्रीमद शंकराचार्यांचा सन्मान केल्याने सर्व बुद्ध धर्मीयांशी वैर होऊन मंडन मिश्राच्या वंशजास वाईट वाटेल म्हणून ती धर्मपरिषद भरवू नये असे म्हणणे किंवा ऑस्ट्रियाला आपल्या तोंडातून इटली कसा हिसकावून घेतला याची आठवण होऊन तो धायधाय रडू लागेल म्हणून गॅरिबाल्डीचा उत्सव इटली देशाने करू नये असे बरळणे हे जितके वेडेपणाचे नि अविचारांचे होईल तितकेच किंबहुना त्याहूनही अधिक असमंजसपणाचे शिवोत्सवाने मुसलमान नाखुश होतात सबब तो करू नये असे म्हणणे होणार आहे. जर मुसलमान नाखुशच होत असतील तर तो मुसलमानांचा अदूरदर्शीपणा होय. वामन पंडितांनी म्हटले आहे, देखोनी परिपूर्ण सुधाकर सर्व सुखी परिचोर रडे.
शिवाय हेही ध्यानात ठेवले पाहिजे की जे समंजसने सुशिक्षित मुसलमान आहेत ते वरील मूर्खपणास आपले बिलकुल अनुमोदन देत नाहीत. सारांश काय? ऐतिहासिक उत्सवांपासून हा तोटा होतो हे म्हणणे फोल आहे. खर्च जास्त लागत असेल तर तो कमी करा. समाज प्रथम दचकत असेल तर त्यास नीट समज द्या. पण ऐतिहासिक सत्पुरुषांचे उत्सव बंद करू नका. कृतज्ञता बुद्धीने मनात उद्भवणारा जो पूज्यभाव तोच ह्या उत्सव पद्धतीत फलद्रूप झालेला असतो. नि एवढ्यासाठी ते उत्सव न करणे म्हणजे कृतज्ञता बुद्धीचा खून करणे होय. परंतु कृतज्ञतेसाठी नि फक्त कृतज्ञतेसाठीच हे उत्सव करावयाचे असे मात्र नाही. ज्याप्रमाणे सूर्य अमक्यासाठी प्रकाशतो हे सांगता येणार नाही, तद्वतच हे उत्सव अमक्याच एका फायद्यासाठी केले पाहिजेत हे विशेष रीतीने सांगता येणार नाही. सूर्य जगताला प्रकाश देण्यास्तव प्रकाशतो, किंवा प्राणीमात्राला आवश्यक अशी उष्णता देण्यास्तव प्रकाशतो, किंवा पंकजश्रीला हसवण्यासाठी प्रकाशतो, किंवा समुद्राचे खारे पाणी नेऊन जगत कल्याणास्तव ते गोडे करून मेघांकरवी परत धाडण्यासाठी प्रकाशतो, का त्या मेघांनी धाराशरशत विकीर्ण केलेली वसुमती पुन्हा हरित तृणसस्यां कुर्वती करण्यासाठी प्रकाशतो. तद्वतच हे ऐतिहासिक उत्सव कशासाठी करावयाचे? हे कृतज्ञता बुद्धिस्तव करावयाचे, का सत्पुरुषांची स्मारके म्हणून करावयाचे, का नवीन पिढीला सद्गुणांचे हे उत्तम कित्ते होतील म्हणून करावयाचे, का दुष्कृत्यांचा अपजय कसा होतो नि सत्कृत्यांचा जय कसा होतो हे कळण्यासाठी करावयाचे, का करावयाचे तरी कशासाठी? याला एकच एक कार्य करण्यासाठी ते करावयाचे नसून ही सर्वच कार्य करण्यासाठी ते करावयाचे आहे. हा सूर्य अमक्याच कार्यासाठी प्रकाशत नसून तो या सर्वच कार्यासाठी प्रकाशतो. ही सर्व कार्ये इतकी महत्वाची आहेत की त्यापैकी प्रत्येक कार्यासाठी अनेक अडचणी सोसूनही आम्ही हे उत्सव करावयास पाहिजे आहेत. ह्या ऐतिहासिक उत्सवांनी जगाचे स्वरूप कैक वेळा बदलले आहे. इतिहासाची पुस्तके ही फक्त सत्पुरुषांच्या कुडीची कल्पना देतात, पण हे ऐतिहासिक उत्सव ह्या कुडीत प्राणप्रतिष्ठा करून ह्या सत्पुरुषास आपणापुढे मूर्तिमंत उभे करतात. त्यांचे सद्गुण आपणाला दृश्य रीतीने दिसू लागतात नि प्रत्यक्ष त्यांच्या दर्शनापासून उत्पन्न होणाऱ्या स्फूर्तीचा प्रेक्षकांच्या शरीरात संचार होऊ लागतो. नवीन मुलगा इतिहास वाचू लागला असता शिवभूपाच्या वर्णनाने त्याचे अंतःकरण जितके वेधले जाईल, त्याच्या शतपट रीतीने तो शिवोत्सवात दंग झाला असताना वेधले जाईल. सत्पुरुषांचे इतिहास हे सद्गुणांचे ठसे होत, पण ते ठसे नूतन पिढीच्या मनपटावर बरोबर रीतीने उमटवणारा ऐतिहासिक उत्सव हा कुशल छापणारा आहे. उत्सवप्रिया हा खलू मानवाहा हा मानव जातीचा निसर्ग आहे नि मनोवृत्ती ह्या निसर्गजन्य आहेत. म्हणून त्या मनोवृत्तींना उद्दीपित करून जे सुशिक्षण या उत्सवांनी दिले जाते ते इतर साधनांनी इतक्या सोप्या नि इतक्या पूर्ण रीतीने कधीही देता येणार नाही. ऐतिहासिक उत्सवात प्रेक्षकांना तुम्ही त्या विभूतीप्रमाणे वागा म्हणून सांगावे लागत नाही. त्या विभूतींचे तसल्या ठिकाणी दर्शन होण्याचा अवकाश की प्रत्येक अंतःकरणात दैविक शक्ती उत्पन्न झालीच पाहिजे नि त्या विभूतीच्या वैभवाचा परिणाम त्या व्यक्तीच्या हृदयावर घडलाच पाहिजे. त्यातही आपण मूर्तीपूजक लोकांना तर याचा अनुभव पदोपदी घेता येणार आहे. आणि जो अनुभव नि परिणाम व्यक्तीच्या हृदयावर घडतो तोच त्या व्यक्तींनी संभूत झालेल्या समाजावर घडलाच पाहिजे. नि म्हणूनच कार्लाइल म्हणतो, देर इज नो बेटर मीन्स दॅन दिस आयडेंटिकल हिरो वर्शिप टू सिक्युअर द एक्झिस्टन्स अँड एन्श्युअर द प्रॉस्पेरिटी ऑफ अ कम्युनिटी. तेव्हा ऐतिहासिक सत्पुरुषांचे उत्सव का करावे? तर निसर्गजन्य कृतज्ञतेसाठी ते करावेत. त्या सत्पुरुषांनी जगावर जे अनंत उपकार केले आहेत त्यांचे स्मारक म्हणून करावेत. ते अनादिसिद्ध परंपरेने चालत आलेले आहेत म्हणून करावेत. ते उपदेशामृताचा वर्षाव करणारे मेघ आहेत. ती सद्गुणांची मूर्तिमंत स्वरूपे आहेत. मनोवृत्तींना उद्दीपन देणारी ती रसायने आहेत. तरुणांना सच्शिक्षण देणारे ते शिक्षक आहेत आणि सत्पुरुषांच्या कृत्यांचे ते जिवंत इतिहास आहेत. असे ते आहेत म्हणून ते करावेत. त्यांपासून खरोखर तोटे मुळीच नाहीत म्हणून ते करावेत. पण आम्ही हिंदू लोकांनी ते विशेषतः सांप्रतच्या स्वाभिमान नि कर्तव्यशून्यतेमुळे प्राप्त झालेली अवनत स्थिती जाऊन उन्नतावस्था प्राप्त होण्यासाठी अवश्यमेव करावेत. कारण राष्ट्रोन्नतीला हा एकच सोपा जिना आहे.